टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवरती आरोप पाहायला मिळाले। ठाण्यातील जनतेवर कोट्यावधींचा टीडीआरचा भार आहे। जनतेच्या प्रश्नांवरती मुख्यमंत्री गप्प का? दायाभाई कंपनीला दिलेल्या टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही? हा सुद्धा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता। ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा, आणि मूळ भाग हा त्यांचाच आहे, ती वन जमीनच आहे। तिचं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता, तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो। तिथं वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे, सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही। मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, त्यांच्या कपड्यावरती डाग नसता ते मला मान्य आहे, पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, एक म्हणजे याला काय म्हणावं? हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पालिकेचे पत्र व्यवहार केला होता, मात्र आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरले आणि त्याने आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरणार ना? का नाही घाबरणार? पण कंटेम्प्ट होण्याच्या आधीच्या प्रोसिडिंग्स मध्ये तुम्ही का सहभागी झाला नाही? मुख्य म्हणजे हा टीडीआर मध्ये ह्याच्यामध्ये दाल में कुछ काला है। वेळीच त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने जर लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण इथपर्यंत गेलंच नसतं। कारण परंतु याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे, संगनमताने काहीतरी झालेलं आहे घाई गर्दीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं तर वेळ पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये देखील खरंच जायला पाहिजे ठाणेकरांसाठी। कारण की ठाण्यामध्ये एवढा मोठा टीडीआर जर आला तर हे कसं होणार आहे? शहर उद्ध्वस्त होईल की काय असं वाटतं। नाही, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलंच आहे, आणि मला निश्चितपणे वाटतंय की ठाण्याच्या एकूणच सगळ्या नियोजनाच्या संबंधामध्ये लक्षात घेऊन निश्चितपणे ते ठाम असा निर्णय घेतील। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दायाभाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे पालिका प्रशासनाला हा सवाल केला। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा गंभीर आरोप आहे। टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला? गणेश नाईक यांनी ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला। दरम्यान टीडीआर प्रकरणात मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा गणेश नाईक यांचा मुद्दा खोडून काढला। टीडीआरचा घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं आहे, किंवा या लोकशाही न्यूजवर तर जोरदार चालली होती। तिथे फोटो माझा लावला होता, जसं की हा टीडीआर घोटाळा गणेश नाईकनेच केलाय। डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं, किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली, आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली, आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही, आणि म्हणून ती डायाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाभाई आणि कंपनी, म्हणजे थोडस कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे। जरा तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या। मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यांना टीडीआर देण्यात यावा, आणि ती ऑर्डर सुद्धा माननीय आयुक्तांकडे त्याने आणली, तरी सुद्धा आयुक्तांनी काय त्याच्यात काय म्हणजे कारवाई केली नव्हती। ज्या पर्पज साठी ही टीडीआर देण्याचं ठरलं, तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन मध्ये गार्डन म्हणून त्याचा उल्लेख केलाय। ऑलरेडी तो संजय गांधी उद्यानाचाच भाग होता, म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचे त्या ठिकाणी काय संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये
जायला कोणाला मनाई नाहीये, सगळी जनता जाते. आणि इकडे जाताना तर पैसे पण लागत नाहीत कुठल्या या ठाण्याच्या भागामध्ये. असं असताना लोकांचं म्हणणे असं, तुम्ही मगाशी बघितलं की सेव्ह SGNP असे जे काही लोक आले होते, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी झाडं तोडतायत, कुंपण घालतायत वगैरे वगैरे वगैरे. इको सेन्सिटिव्ह झोन मधली जागेचा TDR दिला जात नाही असा माझा समज आहे. कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही. आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे. आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती. आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका. पण मी या गोष्टीच्या विरोधात. आता त्या दिवशी म्हणजे लोकशाहीचे गणेश नायडू ना मालक, तर त्यांना कोणी संजू नायकांनीच फोन केला, अरे क्या साहेबांचे फोटो लावला आणि 2700 कोटी रुपयाचा TDR घोटाळा, तर त्याने ते बिचाऱ्यांनी बंद करायला लावलं. मला समाधान मिळालं, चालू ठेवा की गणेश नाईकने किती भ्रष्टाचार केला लोकांना समजू द्या, फोटो सहित चर्चा होऊ द्या. चर्चा झाल्याशिवाय या गोष्टीला न्याय मिळणार नाही. त्या पद्धतीनं तो TDR दिला गेला, तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला. त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला. परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो TDR दिला गेला. आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. आत्ताही जर ते कोर्टामध्ये गेल्याने कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.